मंद्रुप येथील अल्पवयीन मुलाला पळवून नेल्याच्या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेने सोमवारी सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला। आंदोलनामुळे दोन्ही बाजूचा हायवे पूर्णपणे 1 तास जाम झाला। प्रहार शेतकरी संघटनेचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी, संपर्क प्रमुख जमीर शेख आणि कार्याध्यक्ष तायप्पा कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला। मंद्रुप येथील अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक न केल्याने संतप्त कार्यकर्ते आणि शेकडो नागरिक रस्त्यावरच ठिय्या मांडून बसले। आंदोलनाची माहिती मिळताच मंद्रुप पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला। सुमारे 2 तास महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती। दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, मुलीला न्याय मिळालाच पाहिजे अशी ठाम भूमिका प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली। हॅलो, तर आपल्या भावना तीव्र आहेत। पोलीस प्रशासनापर्यंत आपल्या भावना पोहोचल्या। पोलीस प्रशासनाने पटवारी साहेब असतील किंवा डांगे साहेब असतील, पोलीस प्रशासनाच्या विरोधात नाही आपण, पण आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे होते म्हणून हा रस्ता रोको करण्यात आला। साहेब, तुम्ही त्याबद्दल सहकार्य केलं, धन्यवाद। पण तुम्ही सांगितले की 7 दिवसाच्या आत, 7 दिवस, 4 दिवसाचे 7 दिवस, 4 दिवस, पण 5-6 दिवसाच्या आत संबंधित जे काही महिला असेल, त्या मुलीला घेऊन गेलेल्या, अल्पवयीन मुलीला घेऊन गेलेली संबंधित मुलगा असेल, यांच्यावर जे काय असेल तुमची कायदेशीर कारवाई करा। तुमच्या कलमानुसार आयपीसी अंतर्गत जे गुन्हे दाखल होतील त्यांना गुन्ह्यात दाखल करून संबंधितांना अटक करून जेलमध्ये टाकावी अशी आम्ही तुम्हाला परत एकदा विनंती करतो। आणि याच ठिकाणी तुम्हाला सांगतो, जर साहेब 7-8 दिवसात हे काम जर नाही झालं तर यासह प्रहार पूर्ण जिल्ह्यातले लोक घेऊन एसपी ऑफिसवर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद सर। मिळून अल्पवयीन मुलीला ज्या माणसांनी आणि त्याच्या साथीदारांनी पळून नेला, ऐकून घ्या रे, त्या संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसाठी, तसेच या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी त्या मुलीला पळून नेण्यामध्ये मदत केली अशा सर्व लोकांवर कारवाई करावी म्हणून आपण आज या ठिकाणी मंद्रुप 13 मैल रस्ता आणि हे नॅशनल हायवे आपण आज या ठिकाणी प्रहारच्या वतीने अडवण्यात आलेला आहे। एकीकडे आपण बघता की ज्या पोलिसांनी त्या मुलीला मोठ्या शिताफीने पकडून आणली, पण हे दुर्दैव अजून एक गोष्ट आहे की ज्या आरोपीच्या विरोधात आम्ही या ठिकाणी तक्रार दिली त्या आरोपीला मात्र अजूनही अरेस्ट झाली नाहीये। हे दुःखाची बाब आहे मित्रांनो।